श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सखी साजनी या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मी लता जाधव स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक छानशी कथा. कथेचं नाव आहे म्हातारी. बस थांबली तसे सगळे प्रवासी आत चढले. म्हातारीनंही आपलं गाठोडं उचललं आणि ती बसमध्ये चढू लागली. ए म्हातारे, आत चढू नको, बसमध्ये जागा नाही. म्हातारीला बघताच कंडक्टर डाफरला. का रे बाबा, सगळ्यासनी जागा आहे आणि मलाच जागा नाही होय? म्हातारी बोलली. तुझ्याकडं ओझं आहे म्हणून. कशाचं आहे ते गटुळं? वांगी आहेत. मग मागच्या बस नाहीये, ही सिटी बस आहे. यातनं सामान नेता येत नाही. एवढं कुठं जास्त आहे? नुसती एक बुट्टी तर आहे. म्हातारीनं एव्हाना वांग्याची बुट्टी बसमध्ये ढकलली होती. तीही वर चढली आणि दारासमोरच्या बाकड्यावर बसली. म्हातारे, तिकीट कुठला देऊ? कंडक्टरने विचारलं. मार्केट दे बाबा एक. लगेचचं पण तिकीट द्यावं लागेल. ते काय असतंय? हे तुझ्याजवळ गटूळ आहे की नाही, त्याचंही तिकीट घ्यावं लागेल. एवढं एवढं तर आहे, त्याला रे कसलं तिकीट? का उगाचच छळायचं गरीबाला? तुला सामानाचं तिकीट तर काढावंच लागेल. काढ तर मग, पण मी एक पैसा बी देणार नाही त्याचा. इतक्यात बस थांबली. एक सैनिक आपल्या बायका पोरांसह आत शिरला. जवळ 2 मोठ्या बॅगा आणि 3 हात लांबीची एक ट्रंक. कंडक्टर 2 फुल 2 हाफ, रेल्वे स्टेशन. कंडक्टरनं तिकीट फाडून दिली. आता का लगेच फाडला नाहीस रे लेका? का ट्रंकला लगेच नसतंय? म्हातारी बोलली तशी बसमधली सगळी माणसं हसली. घरात आया भनी आज्या कोण नसल्यावानी वागत्यात माणसं, म्हातारीनं पुढं म्हटलं. आणि कंडक्टर तोंडात मारल्यासारखा गप्प बसला. मार्केटचा स्टॉप आला. म्हातारी ओझं घेऊन खाली उतरली. ती मंडईत आली तेव्हा बाजार भरायला लागला होता. तिनं डोक्यावरचं गाठोडं खाली ठेवलं. ती एक कापड अंथरून त्यावर वांगी पसरणार इतक्यात, ए म्हातारे, तिथं बसू नको, ती जागा माझी आहे, असं कुणीतरी ओरडलं. म्हातारी मग पलीकडच्या बाजूला सरकली. तिथंही तसंच. व्यापारी लोक तिला तिथं बसूच देईनात. म्हातारी मग पुढं सरकत सरकत पार एका कोपऱ्यात गेली आणि तिथं टेकली. तो कोपरा पार अडगळीत होता. कधीतरी एखादं गिऱ्हाईक त्या बाजूला फिरकायचं. बऱ्याच वेळानं एक तरुणी आली. आजी, वांगी कशी दिली? तिने विचारलं. 10 रुपये पावशेर. 5 रुपयांना देणार? एवढं स्वस्त देऊन कसं परवडेल बाळा? मग राहू दे. ती मुलगी तशीच दुकानात शिरली आणि 10 रुपयाचं चॉकलेट घेऊन गेली. नंतर एक एक गिऱ्हाईक येऊ लागलं आणि किलो, अर्धा किलो, पाव किलो वांगी घेऊन जाऊ लागलं. मावशे, वांगी कशी? एका सुशिक्षित माणसानं गाडीवर बसूनच विचारलं. 20 रुपये अर्धा किलो, म्हातारी बोलली. 1 किलो घेतो, निम्म्या दरानं देणार काय? सांग. गाडी नवी घेतलीच वाटतं लेकरा? होय, कालच आणली. किती रुपयाला? 55,000ला. मग त्याने किती किंमत कमी केली का निम्या किमतीतच आणलीस? तो माणूस काहीच बोलला नाही. गाडीला किक मारून पळाला. म्हातारीची वांगी विकून झाली तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. उन्हानं म्हातारीचं अंग भाजत होतं. तहानेनं तोंड कोरडं पडलं होतं. काल दिवसभर एकादशीचा उपास. सकाळी चहा घ्यायचा होता, पण बस चुकली तर काय करायचं म्हणून ती तशीच घोटभर पाणी पिऊन आलेली. मघापासून तिला फिरवायला लागलेलं. तिनं पैसे मोजले. नुसते 220 रुपये. आता यात म्हाताऱ्याच्या बीपीची औषधं, आठवड्याचं तेल मीठ, कसं काय बसवायचं विचार करत करत ती उठली आणि काय होतंय कळायच्या आतच खाली कोसळली. अरे म्हातारी पडली असा गलका झाला आणि लोक जमले. कशी काय पडली?
उन्हाचा तडाखा बसला असेल, सकाळपासून काही खाल्लं नसेल, त्यामुळे साखर कमी झाली असेल, कुणी सांगावं तंबाखू पण लागली असेल. 17 जणांची 17 तोंड. कुणी तिच्या नाकाला कांदा लावला, कुणी पाणी मारलं, तर कुणी वारा घातला. घटकाभरानं म्हातारी शुद्धीवर आली. म्हातारे, सकाळपासून काय खाल्लंय का? कुणीतरी विचारलं. म्हातारीनं नकारार्थी मान हलवली. चल मग काहीतरी खाऊन घे, नाहीतर कोम्यात जाशील. दोघा तिघांनी तिला समोरच्या हॉटेलात नेलं. आत गेल्यावर ती तिथंच खाली फरशीवर बसली. आजी, वर बसा की, वेटर बोलला. असू दे इथंच. काय खाणार? काय हाय? बैंगन मसाला आणि रोटी देऊ? ते काय असतंय? वांग्याची भाजी आणि रोटी चालल? चालल, म्हातारी बोलली. तोपर्यंत एक लस्सी बिस्सी द्या रे, नाहीतर तुमचं जेवण येईपर्यंत म्हातारी पुन्हा एकदा चक्कर येऊन पडायची. बरोबर आलेला माणूस बोलला आणि निघून गेला. म्हातारीचं जेवण झालं. आजी, भात देऊ? वेटरने विचारलं. नको. पैसे किती झालं? 180 रुपये. किती? 180 रुपये. 60 रुपयाच्या 2 रोट्या, 90 रुपयाचा बैंगन मसाला आणि 30 रुपयाची लस्सी. एवढं पैसे एका जेवणाला? एसटीचं जाणे येण्याचं 40 रुपये आणि जेवणाचं 180. 220 रुपये झाले. म्हातारी हिशेब लावत होती. 4 महिन्यांपूर्वी वांग्याची झाडं लावली. 4 महिने त्यांची निगा राखली. कालपासून वांगी तोडली, आणली, बाजारात आणून विकली. एवढं सगळं करून पाटीभर वांग्याचे 220 रुपये आणि एका जेवणाचे पण 220 रुपये. मग कालपासून जीवाचा एवढा आटापिटा केला, तो कशासाठी? नुसत्या एका जेवणासाठी. आता आठवडाभर काय करायचं? तेलमीठ कुठून आणायचं? आणि म्हाताऱ्याच्या औषधाचं काय? विचार करून म्हातारीला पुन्हा चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. कोसळली ती कायमचीच. मैत्रिणींनो, जरा एकदा स्वतःलाच प्रश्न विचारा. जेव्हा आपण एखाद्या आलिशान मॉलमध्ये एखादी वस्तू विकत घेता, तेव्हा का नाही आपण शेवटी पैसे कमी करायला सांगत? आज जे गरीब कुठे रस्त्यावर किंवा आडोशाला जेव्हा एखादी वस्तू विकत असतात, त्यांना देखील त्यांच्या कष्टाचं मोल नको मिळायला, असं वाटतं का तुम्हाला? आपणा सर्वांना माझी हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की आपण शक्य तितक्या वस्तू या गरिबांकडून खरेदी करून त्यांना देखील त्यांच्या कष्टाचे 2 पैसे मिळावे, यासाठी नेहमी प्रयत्नशील राहूया. धन्यवाद.